मुंबई मांगोगे तो छापड़ा ही देंगे। जरी मोदी पंतप्रधान झाला तरी गुजरात्यांनी आवाज करू नये या महाराष्ट्रामध्ये। आम्ही मासे खाऊ किंवा मांसाहार करू, मटण खाऊ, चिकन करू, जर त्याला विरोध केला तर त्यांच्या घरामध्ये जाऊन शिकू। नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील काही महिन्यांमध्ये मुंबईत मराठी विरुद्ध इतर भाषा असा वाद अनेक वेळा बघायला मिळाला। मग पिझ्झा डिलिव्हरीच्या बहाण्याने मराठी विरुद्ध हिंदी हा वाद असो किंवा घाटकोपरच्या इमारतीमध्ये मराठी भाषिकांचा हिंदी भाषिकांशी झालेला वेगळा वाद असो, मराठी विरुद्ध गुजराती, मराठी विरुद्ध कन्नडा असे वाद आपण मुंबईत बघितले आणि यावरच अनेक मुंबईकर, विशेषतः मराठमोळे मुंबईकर हे वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतानाही सोशल मीडियावर व्हायरल झालेत। असाच एक नवीन व्हिडिओ सध्या ट्विटरवरती ट्रेंडिंग आहे। यामध्ये मुंबई लोकलमध्ये एक मराठमोळा माणूस हा मुंबईत मराठी माणूस कसा जागा झाला पाहिजे याविषयी बोलताना दिसून येतात। इतकेच नाही तर मराठी कुटुंबामध्ये मांसाहार करण्यावर ज्यावेळी आक्षेप घेतला जातो त्यावेळी मराठी माणसाने कसा प्रतिसाद द्यायला हवा याविषयी सुद्धा ही व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये बोलताना ऐकू येते। हा व्हिडिओ नेमका काय आहे ते आपण पाहूया। ढोकला मांगोगे तो फाफड़ा देंगे और मुंबई मांगोगे तो छापड़ा ही देंगे। हे आमचं तत्व आहे। जरी मोदी पंतप्रधान झाला तरी गुजरात्यांनी आवाज करू नये या महाराष्ट्रामध्ये। एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्ही मासे खाऊ किंवा मांसाहार करू, मटण खाऊ, चिकन करू, जर त्याला विरोध केला तर त्यांच्या घरामध्ये जाऊन शिकू। जैन लोकांनी नाटक केलं होतं, शाकाहारी इथे शाकाहारी मांसाहार शिजवायचा नाही, हे नाही, त्यांच्या घरात शिजवू जाऊ। मांसाहार तुम्ही खाऊ नका ना, तुम्हाला कोणी सांगितलंय? तुम्ही खात नाहीत, बाहेर तर सगळंच खातात, बार मध्ये तर दारू प्यायला बसतातच ना। एवढे गुजराती मारवाडी सगळे भैये आहेत, बाहेर बार मध्ये मस्तपैकी दारू पितात, चिकन मटण खातात आणि फुकटचं नाटक, आम्ही मांसाहार नाही खाणार, हे नाही, ते नाही। मी त्या दिवशी बार मध्ये बघितलं, सगळे गुजराती मारवाडी, सगळे शेअर बाजारवाले जीएम पण पितात ना, बडीशेप 25 रुपये 90 बाजूला पितो, बाजूला काय प्रॉब्लेम? तुम्ही बघा बार में जातात, बार में कसे जातील? रिक्षात बसून पितात कोणाच्या कोण काय पिता हा याचा काय संबंध आहे? शिंदे तुमचा काय संबंध? असाच काहीसा व्हिडिओ यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावरती अनेकदा ट्रेंडिंग मध्ये होता। मुंबईच्या लोकलमध्ये रिकाम्या सीटवरती बसलेल्या एका व्यक्तीने परप्रांतीयांना शिवीगाळ करत हा व्हिडिओमध्ये भाष्य केले होते। हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता। आमच्या महाराष्ट्रावर राज्य केलंय या महाराष्ट्रावर आणि मुंबई राज्य फक्त मराठी माणसांचं आहे, बाकी कोणाचंही नाहीये। महाराष्ट्र मराठ्यांचं आहे, मुंबई मराठी। तुम्ही भिकारी आहेत, आमच्या राज्यात भिका मागायला येतात, तुम्ही लाचार आहात। मला अभिमान आहे साहेबांचा, माझ्या बाळासाहेब ठाकरेंचा, माझ्या शिवाजी राजांचा, अफजल खानाला कापलं। ह्याच्यामध्ये सुद्धा साहेब राहतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी राहतात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा।